नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाविरोधात बेळगाव जिल्हा भाजपतर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजप नेत्यांनी फलक हाती घेत राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाचा जोरदार निषेध व्यक्त केला. राज्य सरकार हे भ्रष्टाचारी असून कंत्राटदारांचे 36,000 कोटींचे थकीत बिल अद्याप दिले गेले नाही. सरकार हमीभावाच्या नावाखाली चुकीचे धोरण राबवते. परिणामी सरकारी अधिकारी आत्महत्या करत आहेत. याला जबाबदार राज्य सरकार असून सर्वसमावेशक बजेट सादर न करता केवळ अल्पसंख्याक समाजाच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाने हिंदू समाज किंवा बेळगावच्या नागरिकांना काहीही दिलेलं नाही असा आरोप माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केला. राज्य सरकारवर दलित, शेतकरी आणि मागास समाजावर अन्याय करून हिंदू विरोधी काम हे सरकार करत आहे अशी घणाघाती टीका धनंजय जाधव यांनी व्यक्त केली. शहरातील कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करण्यात आले. यामध्ये बैलगाडी, ट्रॅक्टरसह शेतकरी व भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील चव्हाट गल्ली येथील नागरिकांनी रस्ता खराब झाल्यानं आज गुरुवारी अनोखं आंदोलन हाती घेतलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून चव्हाट गल्लीचा रस्ता दुरुस्ती व्हावा अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे संतप्त नागरिकांनी होळीच्या पूर्वसंध्येला बोंबा मारून आणि केक कापून एक अनोखं आंदोलन हाती घेऊन आपला निषेध व्यक्त केला. विशेष करून त्या केकवर हॅपी रोड डे असा उल्लेख करण्यात आला होता. या आंदोलनामध्ये स्थानिक नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. हे आंदोलन प्रशासनाच्या ध्यानात येईल आणि या समस्येवर लवकरच उपाय निघेल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली. मनपाच्या जन्म व मृत्यू दाखल्याने विभागातून परस्पर फाईल उचलणाऱ्या त्या नगरसेवकांनी बुधवारी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत पुन्हा आगळी करण्याचा प्रयत्न केला. इमारतींना PID क्रमांक देण्यावरून महसूल अधिकारी जगदीश अनिशेट्टर यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करण्यासह शिवीगाळ केली. त्यामुळे आज गुरुवारी सकाळी कामावर बहिष्कार टाकून महापालिका कार्यालय प्रवेशद्वारात धरणे आंदोलन केले. महसूल अधिकारी जगदीश अनिशेट्टर म्हणाले की अशा गोष्टी वारंवार घडत राहिल्या तर आम्ही काम कसं करायचं असा सवाल त्यांनी केला. यापूर्वी देखील काही नगरसेवकांकडून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे प्रकार घडले असल्यामुळे कालच्या घटनेच्या निषेधार्थ समस्त मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आपल्या कामावर बहिष्कार टाकला. या घटनेचा निषेध म्हणून महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी त्या नगरसेवकाच्या कृत्याचा विरोध केला आणि त्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. गेल्या 4-5 दिवसांपासून गणाचारी गल्लीतील बकरी मंडईचा वाद अखेर आज संपुष्टात आला असून या ठिकाणी सर्वानुमते समुदाय भवन उभारण्यास हिंदू खाटीक समाजाने होकार दर्शवलाय. काल बुधवारी गणाचारी गल्लीतील रहिवासी आणि खाटीक समाजाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. या ठरावाची प्रत आज गुरुवार दिनांक 13 रोजी महापालिका आयुक्त शुभा बी यांच्याकडे सोपवण्यात आला. या ठिकाणी नव्या समुदाय भवनाची इमारत बांधण्यात येणार असून खंडोबा मंदिर आणि श्री गणेश मंदिराची उभारणी करण्याचा बैठकीत ठराव करण्यात आलाय असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. या प्रसंगी गणाचारी गल्लीतील रहिवासी आणि हिंदू खाटीक समाजाचे नागरिक तसेच इतर पंच मंडळी उपस्थित होते. शहरातील खडे बाजार येथील ब्रह्मलिंग मंदिर परिसरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या बेशिस्त बार चालकावर बेळगाव महापालिकेने कारवाईचा दणका दिला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी टाकलेला कचरा पुन्हा त्या बार चालकाच्या दुकानासमोर टाकून कडक चेतावणी दिली. इथून पुढे पुन्हा असा बेशिस्तपणा झाला तर कडक कारवाई करू असं सांगण्यात आलंय. यावेळी बार चालकावर 10,000 रुपये दंड वसूल केला गेला. होळी आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मार्केट विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री फूट पेट्रोलिंग सुरू केले. या पथकाने मार्केट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात गस्त घालून नागरिकांना सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्याचे आवाहन केले. मार्केट पोलिसांनी खडे बाजार, दरबार गल्ली, खंजर गल्ली, जालगार गल्ली, खडक गल्ली, घी गल्ली, शास्त्री चौक, नाना पाटील चौक इत्यादी भागात पायी गस्त घालून जनतेला शांतता राखून सण साजरा करण्याचे निर्देश दिले. पोलिसांचे फूट पेट्रोलिंग नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच या गस्तीनंतर सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यास
पोलीस कटिबद्ध आहेत. शहरातील महांतेश नगर येथे रुग्णालयातून घरी परतणाऱ्या एका महिलेची सोनसाखळी चोरीला गेली. उमा महेश्वर मल्लापूर आणि त्यांची सून प्रेमा दुर्दुंडेश्वर मल्लापूर या रात्री 8 वाजता रुग्णालयातून घरी परतत असताना 2 दुचाकीस्वारांनी अरिहंत बिल्डिंग समोर 90,000 रुपये किमतीची 30 ग्रॅम सोन्याची चेन चोरली. महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. गर्भाशयाचे लवकर निदान आणि उपचार केल्याने पुढील परिस्थितीची प्रगती टाळता येते आणि लक्षणे कमी होतात. त्यासाठी डॉक्टरांचा वेळेत सल्ला घेणं महत्त्वाचं असल्याचे मत डॉक्टर सुरेखा पोटे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संजीवनी फाउंडेशनच्या वतीने आयोजित महिला आरोग्य जागृती मास कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संस्थापिका डॉक्टर सविता देगिनाळ, संचालिका रेखा बामणे, सल्लागार सदस्या डॉक्टर नवीना शेट्टीगार, प्रीती चौगुले, विद्या सरनोबत आदी उपस्थित होते. पोलीस खात्याला सहकार्य करत उल्लेखनीय समाजसेवा करणारे बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांना बेळगाव पोलीस प्रशासनातर्फे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. गोरगरीब असहाय्य लोकांच्या मदतीला धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांची पावसाळ्यात रस्त्यावरील धोकादायक झाडाच्या फांद्या हटवण्याच्या बाबतीतील तत्परता वाखाणण्याजोगी आहे. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवणाऱ्या साजिद यांनी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला एक रुग्णवाहिका देखील देणगी दाखल दिली आहे. विविध नागरिक समस्या सोडवण्यात पोलीस प्रशासनाला त्यांचे वेळोवेळी सहकार्य लाभत असते. या पद्धतीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल बेळगाव शहर पोलीस प्रशासनातर्फे गुन्हा व वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त एन निरंजन राज अर्स आणि दक्षिण वाहतूक पोलीस निरीक्षक विनायक बडगे यांनी आपल्या कार्यालयात साजिद शेख यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला. तसेच साजिद यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. वॉर्ड क्रमांक 32च्या हनुमान नगरातील नागरिकांनी आपल्या समस्या महापालिकेचे आयुक्त शुभा बी यांच्या पुढे मांडल्या. आयुक्तांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी लोकोपयोगी विभागाच्या गटारांच्या कामावर तक्रार केली. आयुक्तांनी याबाबत सखोल तपास आणि आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमणावरही कठोर कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. इंधन दरवाढ, देखभाल खर्चामध्ये वाढ अशा विविध कारणांमुळे 5 वर्षात राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात आहे. या काळात एकूण 5,200 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी विधान परिषदेत दिली. गेल्या 5 वर्षात KSRTCला 1,500 कोटी, BMTC 1,544 कोटी, KKRTCला 777 कोटी आणि वायव्य परिवहनला 1,386 कोटींचा फटका बसलाय. 4ही विभागांमध्ये सध्या 40% बस नुकसानीत धावत आहेत. 30% बस कोणत्याही फायदा तोट्याविना धावत आहेत, तर आणखी 30% बस फायद्यामध्ये धावत आहेत. परिवहन रोज 9.45 कोटींचा खर्च होत असल्याचं त्यांनी सांगितलं. फेब्रुवारी महिन्यात ग्राहक महागाई दरामध्ये समाधानकारक घट झाली आहे. हा दर गेल्या 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर असून 3.61% राहिल्याचे केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आलंय. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेतही त्यात घट झाली आहे. दुसऱ्या बाजूला भारताचा औद्योगिक उत्पादनाचा दर वाढला असून तो 5% 8 महिन्यांमधील उच्चांकी स्तरावर गेलाय. भाज्या, फळे, मासे, डाळी, मांस, अंडी, तयार खाद्यपदार्थ आणि दूध तसेच दुग्धोत्पादने यांच्या दरामध्ये घट झाल्यानं ग्राहक महागाई निर्देशांकातही घट झाली आहे. दर फेब्रुवारीमध्ये हा दर कमी होतच असतो. तथापि यंदाच्या फेब्रुवारीत ही घट अधिक प्रमाणात आहे. रिझर्व्ह बँकेने वार्षिक महागाई दराचं प्रमाण 4% निर्धारित केलं आहे. विश्व भारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव या शाळेचा बक्षीस वितरण व 10वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज गुरुवार दिनांक 13 मार्च 2025 रोजी शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विश्व भारत सेवा समितीचे विजयराव नंदिहळी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे MHPS शाळेच्या मुख्याध्यापिका सविता चंदगडकर, जयश्री पाटील, सुजाता लोखंडे, पंडित नेहरू हायस्कूलचे मुख्याध्यापक SG हिरेमठ, मारुती मुगळी हे उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रीय व राज्य पातळीवर यश संपादन केलेल्या शाळेचे मल्ल सुशील कुमार थोरवी
हर्षद नाईक, श्रीशाल करेनी, सुरेश लंगोटी, संजय हेगडे, वेदांत मासेकर, अंजली शिंदे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. मराठी माध्यमातून आदर्श विद्यार्थी नितेश शिगेहर्डीकर व श्रावणी पाटील, तर कन्नड माध्यमातून ओमकार चित्रकार, वैष्णवी नाईक यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. आदर्श खेळाडू म्हणून प्रथमेश सुतार व वैष्णवी नाईक यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी आदर्श मराठी विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सूत्रसंचालन सुषमा पाटील, आभार प्रदर्शन विजया पाटील यांनी केले. या प्रसंगी पंडित नेहरू शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी आदी उपस्थित होते. उद्या शुक्रवार दिनांक 14 मार्च रोजी होणाऱ्या रंगोत्सवासाठी तरुणाई मंगळवार सायंकाळपासूनच तयारीला लागली आहे. डीजेच्या तालावर बेधुंद रंगोत्सव साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी साऊंड सिस्टीमची तयारी जोरदार करण्यात येत असून चव्हाट गल्ली, खडक गल्ली, पांगुळ गल्ली आदी महत्त्वाच्या ठिकाणी सालाबादप्रमाणे रंगोत्सवाच्या जल्लोषासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. परंपरेनुसार उद्या चव्हाट गल्ली येथील चव्हाट देवस्थानासमोर रंगोत्सव आणि वार्षिक होळी उत्सव, तसेच पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरासमोर सामूहिक लोटांगण, गोंधळी गल्ली येथील वेताळ देवस्थानामध्ये पूजा पार पडणार आहे. रंगोत्सवासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत असून रंगोत्सवाच्या आधीच एक दिवस बच्चे कंपनी आणि तरुणाईला रंगोत्सवाचे वेध लागलेत. शुक्रवारी शाळांना सुट्टी असल्यानं विद्यार्थ्यांनी आज गुरुवारीच रंगपंचमीचा आनंद लुटलाय. अनेक रिक्षा मामांनी देखील विद्यार्थ्यांसमवेत रंगोत्सवाचा आनंद लुटला. अथणी तालुक्यातील नंदेश्वर येथील सुभाष सदाशिव बळवाड वय 30 याचा ट्रान्सफॉर्मरवर काम करत असताना विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. दरम्यान विद्युत पुरवठा बंद करून काम करत असताना पुरवठा कोणी सुरू केला याची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. सुभाष बळवाड हा अथणी हेस्कॉममध्ये वायरमन म्हणून काम करीत होता. दरम्यान विद्युत पुरवठा बंद करून ट्रान्सफॉर्मरवर काम तो करीत असताना अचानक पुरवठा सुरू झाल्यानं त्याला विजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद अथणी पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कणकुंबी भागातील शिमगोत्सवाला आज गुरुवार दिनांक 13 रोजी प्रारंभ होणार असून सदर कार्यक्रम दिनांक 20 मार्चपर्यंत चालणार आहेत. 8 दिवस चालणाऱ्या या शिमगोत्सवात विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कणकुंबीसह परिसरातील सर्व गावांमध्ये होलिकोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. एकूण 8 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये विशेषतः कणकुंबी गावांमध्ये दरवर्षी भरगच्च अशा धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.